श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. दादाताईंनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. देवघरातील कलश नारळ काय सांगतो? देवघरातील नारळाचे गुप्त असे 11 संकेत. कलशाच्या नारळात कोणते बदल दिसतात? शुभ की अशुभ? नारळ सुकणे, काळे पडणे हे शुभ की अशुभ? असे बरेच संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. और हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. दादाताईंनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते, जिथे विश्वास असतो, जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे स्थैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरचं कठीण कवच आपला अहंकार दाखवतं आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा. त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. दादाताईंनो, कुलदेवतेचा नारळ म्हणजे कुलदेवतेच्या संरक्षणाचं चिन्ह आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेनं ठेवला तर तो दैवी ऊर्जा शोषतो आणि टिकतो. आणि नारळ म्हणजे कुलदेवतेचा वास आहे. दुसरा नारळ म्हणजे स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचं संकेत असतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसरा म्हणजे नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात. त्रिशूळ, स्वस्तिक किंवा डोळा हे देवी उपस्थितीचे लक्षण असतं. चौथा म्हणजे नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवा म्हणजे नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी. नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज झालं होतं आणि तो नारळ फुटला. दुसऱ्या भक्तीला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितले आहेत. गरुड पुराणात नारळाला अमृत फळ म्हटलं जातं. वैज्ञानिक दृष्ट्या नारळ 9 महिने पाणी टिकवतो, कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण श्रद्धेने ते दैवी बनतं. हे संकेत स्पष्ट करतात, जर नारळ हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षक कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केले तर ऊर्जा कमी होते, म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरामध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ हे साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा येत नाही आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू कुणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नको, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवतेच्या संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं, कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण घरामध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं, ते पाहून मनात प्रश्न येतो, का होत आहे? श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल, त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवघरासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. असा साधा जपसुद्धा मनाला आधार देतो. तुम्ही ज्या देवाला म्हणता त्या देवाचे नामस्मरण करा, अशी वेगळीच ऊर्जा तुम्हाला जाणवते. आता मी तुम्हाला सांगणार आहे की देवघरातील 11 नारळाचे गुप्त संकेत. देवघरातील नारळाचे 11 गुप्त संकेत असे कोणते आहेत? पहिला संकेत असा आहे की वर्षोनुवर्षे नारळ चांगला राहणे. जर तुमच्या देवघरातील कलशावर ठेवलेला नारळ महिनोन्महिने तसाच राहिला, अगदी वर्षानुवर्षे तसाच राहिला, त्याला बुरशी लागली नाही किंवा तो कुजला नाही, तर हा अत्यंत शुभ संकेत मानला गेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या कुलदेवतेचे तुमच्या घरावर अखंड संरक्षण आहे.
तुमच्या कुलदेवतेची तुमच्या घरावर छान अशी आशीर्वाद आहे, सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे आणि कुलदेवी ही तुमच्या घरात आनंदाने वास करते. दुसरा संकेत असा आहे, नारळाला अचानक तडा जाणे, म्हणजे नारळ स्वतःहून फुटणे. अनेकदा आपण पाहतो की नारळाला कोणताही धक्का न लागता त्याला अचानक तडा जातो किंवा तो फुटतो. असे घडल्यावर घाबरू नका. याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो की नारळ हा तडा जातो तेव्हा आपण घाबरतो, की अचानक आपल्या मनात कोणतेही वाईट विचार येतो, तर हा वाईट विचार मनात आणू नका. तुमच्या घरावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर एखादे मोठे किंवा अरिष्ट एखादे संकट येणार होते, जे त्या नारळाने दैवी शक्तीने स्वतःवर झेलले आहे. अशा वेळी देवाचे आभार माना. देवापुढे दिवा लावून डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करून देवाचे आभार माना. तिसरा संकेत असा आहे, नारळातून हळूहळू पाणी गळणे. जर नारळातून पाणी जिरपत असेल किंवा खाली कलशातील पाणी कमी होत असेल, तर हे सूचक चिन्ह आहे की श्रद्धेनुसार हे सूचित करते की तुमच्याकडून एखादी जुनी परंपरा, म्हणजे कुलधर्म, कुलाचार किंवा एखादा तुम्ही जर बोललेला नवस असेल किंवा तुम्ही किंवा तुमच्या सासू सासऱ्यांनी पिढ्यानपिढ्या वयस्कर एखाद्या व्यक्तीने जर तो नवस बोलला असेल आणि तो विसरला असेल, फेडला गेला नसेल, तर देव तुम्हाला त्याची आठवण करून देत आहे असे समजा. चौथा संकेत असा आहे, नारळावर दैवी चिन्हे उमटणे. काही भाग्यवान भक्तांना अनुभव येतो की नारळाच्या शेंडीवर किंवा कवचावर नैसर्गिकरित्या त्रिशूळ, स्वस्तिक, ओम किंवा अगदी देवतेच्या डोळ्यासारखा आकार येतो, त्याचा भास होतो, तो दिसतो. हे साक्षात दैवी उपस्थितीचे लक्षण आहे. तुमच्या घरात तुमची सेवा ईश्वरापर्यंत पोहोचत आहे आणि साक्षात दैवी शक्ती ही तुमच्या घरात प्रवेश केला आहे आणि दैवी शक्तीचा तुमच्या घरावर कृपादृष्टी आहे. पाचवा संकेत असा आहे, नारळाच्या वजनात बदल जाणवणे. म्हणजे नारळ हलका जाणवतो, कधी जड जाणवतो. जर तुम्हाला अचानक जाणवले की नारळ पूर्वीपेक्षा जास्त जड झाला आहे, तर ती सकारात्मक ऊर्जेची खूण आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. नारळ सात्विक लहरी शोषून घेतो असे मानले जाते. ह्या उलट जर नारळ अगदीच हलका आणि आतून पोकळ, पाणी नसलेला जर तुम्हाला जाणवू लागला, असं वाटू लागलं, तर तुमच्या घरात नकारात्मकता वाढत आहे, निगेटिव्हिटी वाढत आहे. तुम्हाला नामस्मरणाची अधिक गरज आहे किंवा दैवी शक्तीची कृपा तुमच्यावर झालेली नाही. ह्या सावधगिरीचा संकेत असतो. 6वा संकेत असा आहे, नारळाचा रंग बदलणे. म्हणजे नारळ काळा पडणे. जर नारळ ठेवल्यानंतर नारळाची कलश पूजा केल्यानंतर काही दिवसातच तो वरून काळा पडू लागला किंवा त्याला बुरशी येऊ लागली, तर हे घरात नकारात्मक ऊर्जेचा किंवा वास्तुदोषाचा प्रभाव असल्याचे दर्शवते. अशावेळी घरातील वातावरण शुद्ध करणे आणि दोष निवारण्याचे उपाय करणे गरजेचे असते. यासाठी देवाचे नामस्मरण करा. दैवी शक्तीसाठी देवीची ओटी भरा, कुलदेवतेची ओटी भरा. त्यानंतर 7वा संकेत असा आहे की नारळ बदलण्याचा विचार करताच मनात हुरहुर लागणे. हा एक अतिशय सूक्ष्म आणि भावनिक संकेत आहे. अनेकदा नारळ जुना झाला म्हणून आपण तो बदलायला जातो, पण हात पुढे केल्यावर मन तयार होत नाही. डोळ्यात पाणी येते किंवा एक वेगळीच हुरहुर, भीती मनात निर्माण झालेली असते. अशा वेळी जबरदस्तीने नारळ बदलू नये. तुमची इच्छा आहे ना, तो नारळ तुम्हाला तसाच ठेवायचा आहे तर तसाच ठेवा. याचा अर्थ असा की नारळातील दैवी चैतन्य अजूनही कार्यरत आहे. ती जी दैवी कृपा त्या नारळाला पाहता क्षणी तुमचे मन प्रसन्न होते आणि तो नारळ तुम्हाला बदलू नये असं वाटत असेल तर बदलूच नका. ते घर सोडून जाण्यास तो नारळ तयार नाही. 8वा संकेत असा आहे, स्वप्नात नारळ दिसणे किंवा देवतेचा दृष्टांत होणे. जागेपणी नारळ देवघरात ऊर्जा धारण करतो, पण काही वेळा देव स्वप्नातून संवाद साधतो. जर तुम्हाला स्वप्नात देवघर, कलश किंवा फुटलेला नारळ दिसला, तर त्याचा संबंध
थेट देवघरातील नारळाशी असतो. देवघरातील नारळ म्हणजे आपल्या कुलदेवतेचा वास. हे तुमच्या भक्तीचे फळ किंवा येणाऱ्या काळातील बदलांची पूर्वकल्पना असू शकते, किंवा एखादे यश, एखादी चांगली बातमी तुमच्या कानावर येणार असेल, एखादा शुभ संकेत घडणार असेल. 9वा संकेत असा आहे, नारळ हलवल्यावर आतून पाणी वाजणे. कलशावर ठेवलेला नारळ काही दिवसांनी शांत होतो, पण जर तो हलवला आणि आतून पाणी हलण्याचा स्पष्ट आवाज तुम्हाला आला ना, तर चैतन्य टिकून राहते. घरात चैतन्य, आनंद टिकून राहते, हे याचे लक्षण आहे. ते पाणी म्हणजे घरातील जिवंतपणा आणि प्रवाही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आहे. 10वा संकेत असा आहे दादाताईंनो, नारळाकडे पाहताना मन शांत होणे, मन प्रसन्न होणे हा सर्वात मोठा आणि वैयक्तिक संकेत आहे. आणि 11वा संकेत असा आहे दादाताईंनो, ज्यावेळी आपण कलश पूजा करतो त्यावेळी कलशाची पूजा करताना नारळाला हळदी कुंकू लावून, त्याला अक्षता वाहून आणि कलशाच्या खाली एक छोटीशी प्लेट किंवा कलशाच्या खाली अखंड अक्षता घेऊन त्यावर हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढून मगच कलशाची स्थापना करा. कारण कलश हा कुलदेवतेचे प्रतीक मानले गेलेलं आहे. आपल्याला काही गोष्टीने आपल्याला कुलदेवतेला जाणे होत नाही. आपण वर्षातून एकदा जाणे हे गेलेच पाहिजे. पण काही कारणाने जर झाले नाही तर आपण कुलदेवतेचे प्रतीक म्हणून कलशाची स्थापना करतो. तर ह्या कलशाची पूजा आपण योग्य आणि छान पद्धतीने व्यवस्थित करायची आहे. आपण स्त्रिया घर कसं सांभाळतो ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची आवड निवड, मुलांचा अभ्यास, नवऱ्याची काळजी योग्य पद्धतीने घेत असतो. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी आपण मनाचा थकवा, ज्यावेळी आपला शांत होतो, जिथे प्रसन्न वाटते, ते म्हणजे आपले छोटंसं देवघर. देवघरापुढे बसलं तरी आपला दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. तिथे समईची ती मंद ज्योत तेवत असते, अगरबत्तीचा सुवास दरवळत असो आणि समोर शांत हसणारे आपले स्वामी, आपल्या देवमूर्ती, प्रसन्न मूर्ती, आपले कुलदैवत असतात. तिथे 2 मिनटं डोळे मिटून बसलं की दिवसभराचा सगळा थकवा कुठे पळून जातो. पण जेव्हा त्याच देवघरातील कळशावरचा नारळ अचानक बदलू लागतो, तेव्हा घरातल्या गृहिणीच्या, घरातल्या लक्ष्मीच्या मनात घालमेल सुरू होते. माझ्याकडून पूजेत काही चूक तर झाली नाही ना, माझ्या कुटुंबावर काही संकट तर येणार नाही ना. काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण कुलदेवतेच्या कलशाची आपण पूजा करतो, तेव्हा आपले मन खूप आनंदी व प्रसन्न होते. कारण साक्षात आपण कुलदेवतेची सेवा करत असतो आणि ती सेवा करताना जर विघ्न चुकून आले तर त्याचे सगळ्यात मोठे वाईट हे घरच्या लक्ष्मीला, म्हणजे घरच्या जी मेन असते आपली घरची लक्ष्मी ताई, तिला होते. तर तुम्ही सकाळी पूजा करायला बसला आहात, दिवा लावलाय आणि अचानक तुम्हाला त्या नारळाच्या शेंडूतून एक इवलसं हिरवं पान डोकावताना दिसतंय, छोटंसं कोंब तुम्हाला जेव्हा दिसतं, ते दृश्य पाहून अंगावर शहार आल्याशिवाय राहणार नाही. हे कशाचं प्रतीक आहे. आणि अनेक भक्तांच्या आयुष्यात जेव्हा अत्यंत कठीण काळ सुरू असतो ना, जेव्हा त्यांना वाटतं की आता सगळे रस्ते बंद झाले, नेमका त्याच काळात त्यांच्या देवघरातील नारळाला कोंब फुटतो. अध्यात्मात याला अत्यंत शुभ मानले गेले आहे, मंगलकारी मानले गेले आहे आणि हा मंगलकारी संकेत मानला गेला आहे. कोंब फुटणे म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात. जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून काही अडलेली कामे असतील, अनेक संकटांना तुम्ही सामोरे जात असाल, कुणाचं लग्न ठरत नसेल किंवा काही आर्थिक अडचणी असेल, तर हा कोंब दर्शवतो की आता तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू होणार आहे. स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि कुलदेवतेचा हा आशीर्वाद आहे की आता सर्व काही ठीक होईल. तुझ्या श्रद्धेला आता फळ येण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या नियमानुसार नारळात पाणी आणि उष्णता एकत्र आली की त्याला कोंब फुटतो. पण तो कोंब नेमका तुमच्या देवघरात योग्य वेळी का फुटतो, यालाच आपण दैवी योग असे म्हणतो. हा निसर्गाचा चमत्कार तर आहेच, पण त्याचसोबत तो स्वामींच्या आशीर्वादाचा जिवंत पुरावा आहे. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची एक कृपाशक्ती तुमच्यावर आहे.
हे मी तुम्हाला सांगते, हा अनुभव तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. दादा ताईनो, जो कुलदेवीचा हा आशीर्वाद आहे ना, तो तुम्ही जे कोणी कुलदेवतेचा कलशाची स्थापना ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी नक्की करा. कारण कुलदेवतेचा कलश हे आपले कुलदेवी ही आपली साक्षात आपल्या घराचे रक्षण करते आणि हे प्रतीक जर आपण पूजन देवघरात केले तर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर आपल्या कुटुंबावरही राहतो. ज्यावेळी कलशातील नारळाला कोंब फुटतो त्यावेळी आपण काय करायचे, तर नारळाला कोंब फुटणे म्हणजे हा शुभ संकेत मानला गेला आहे. त्यामुळे तो नारळ कधीही फोडू नये किंवा कोंब फुटलेला नारळ हा जिवंत मानला जातो, त्यात नवीन जीवसृष्टी तयार होत असते. त्यामुळे तो नारळ कधीही फोडून खाऊ नका किंवा देवघरात तसाच सडू देऊ नका. कुंडीत किंवा बागेत लावा तो किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. तो नारळ अत्यंत आदराने कलशातून बाहेर काढा. तुमच्या घराच्या अंगणात किंवा एखाद्या स्वच्छ कुंडीत चांगली माती टाकून तो नारळ तिथे लावा किंवा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर वाहत्या प्रवाहात तो सोडून द्या. त्याला रोज जर ज्यांनी ते लावलं असेल झाड तर त्याला रोज थोडं पाणी घाला. जसा तो वृक्ष मोठा होईल तशी तुमच्या घराची प्रगती होईल. निसर्गाला अर्पण करा. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.